क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळा कोपरगाव महावितरण पॉवर हाऊस येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झालाय। महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। प्रारंभी पारंपरिक पुष्पहाराला फाटा देत मान्यवरांचा सत्कार पुस्तके देऊन करण्यात आला। ही उपक्रमाची विशेष आकर्षण बाब ठरली। यानंतर बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाज प्रबोधनाचे विचार मांडले। विविध वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक विचारांचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरित केलं। कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप वडमवार व जालिंदर पांढरे यांची उपस्थिती लाभली, तर प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्र सुंदरदास फंड यांनी मार्गदर्शन केलंय। तसेच धनंजय धांडे, नारायण सोनोने व प्रदीप देहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती मेहुल बोर्डे, निम्न स्तर लिपिक यांच्या अध्यक्षतेत अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। या संयुक्त जयंती महोत्सवासाठी कार्यकारी अभियंता संगमनेर प्रदीप वट्टमवार साहेब हे पूर्ण वेळ उपस्थित राहिले व त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर कोपरगाव शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धांडे साहेब, संगमनेर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सोनावणे, शिर्डीचे सुपुत्र व फलटण येथील उपकार्यकारी अभियंता असणारे प्रदीप देहरकर व स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी मार्गदर्शन केलंय। वीज तांत्रिक पतसंस्थेचे संचालक सीताराम खंडागळे यांनी बाबासाहेबांवर क्रांतिकारी कविता सादर केली आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक वाल्मिक सानप यांनी केलंय। पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हर्षद बावा यांनी केलंय। स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस जालिंदर पांढरे यांनी समता व समरसता यातील भेद आणि तसेच सामाजिक समता व विषमता याबाबत सविस्तर विवेचन केलं। प्रास्ताविकामध्ये पॉवर हाऊस कोपरगावमध्ये होणाऱ्या या संयुक्त जयंतीचं महत्त्व, याची सुरुवात व या अनुषंगानं अनेक वीज कर्मचाऱ्यांपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचार पसरवण्यासाठी होणारा उपयोग नमूद केलाय। हर्षद बावा व वाल्मिक सानप यांनी अनेक इतिहासाची दाखले सूत्रसंचालनातून दिली। अतिशय सुंदर हा कार्यक्रम संपन्न झालाय। सानप यांची मुलगी वेदश्री सानप हिने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलंय। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय मौलिक असे भाषण सादर केले। हा कार्यक्रम सुंदर बनवण्यासाठी आयोजक समितीने अतिशय मोलाचे कष्ट घेतले। स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था कोपरगाव यांचे चेअरमन धनंजय बंद्रे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। उपस्थितांनी भोजनाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता समाधानाच्या वातावरणात झाली। या यशस्वी कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। चला चला मित्रांनो, समतेचा गजर झाला, तुमच्या माझ्या अस्तित्वाचा व्यवस्थेने संघर्ष केला। उच्च नीचतेच्या फंदात पडाल तर तुमची पुढची पिढी गुलामगिरीत गाडाल। स्वतःच्या साठी जगतो तो स्वार्थाने मरतो, समाजासाठी जो जगतो तो त्यागाने उभारतो। चला चला मित्रांनो, समतेचा गजर झाला, तुमच्या माझ्या अस्तित्वाचा व्यवस्थेने संघर्ष केला। तुमच्या माझ्या ठाई एकच आहे आन भाक, तुमच्या माझ्या ठाई एकच आहे आन भाक। समतेच्या रथाचे होऊ आपण एक चाक, नाते माणुसकीचे माणूस म्हणून जपूया, जात धर्म द्वेषाचे बंधन चला कापूया। चला चला मित्रांनो, समतेचा गजर झाला, तुमच्या माझ्या अस्तित्वाचा व्यवस्थेने संघर्ष केला। माणुसकीच्या भाषेला कष्टाची साथ देऊ, माणुसकीच्या भाषेला कष्टाची साथ देऊ, धर्मनिरपेक्ष देशासाठी भेदाला मारू एक लाथ। चला चला मित्रांनो, समतेचा गजर झाला, तुमच्या माझ्या अस्तित्वाचा व्यवस्थेने संघर्ष केला। जय भीम, जय बहुजन, जय ज्योती, जय क्रांती। मार्गदर्शन केलं आणि या सगळ्यांचा पाया रचण्याचं काम ज्या एका व्यक्तीने केलं असेल तर ते म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानगंगा आरक्षणाच्या माध्यमातून असेल, आत्मसन्मान देण्याचं काम केलं असेल आणि शेवटचा घटक ज्या समाजामध्ये घडतो, पुढे येतो, त्याला त्याची जाणीव असते आणि म्हणून त्याला मिळालेल्या अधिकारातून तो इतरांनाही पुढे घेण्याचं काम करतो आणि स्वाभाविकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या पिढीतील आपण सगळेजण घडलो। तळागाळातील माणसांना केंद्रबिंदू मानून आपण त्यांना पुढे आणण्याचं काम केलं आणि पर्यायाने आपला हा देश कळत न कळत घडत गेला। म्हणून अशा महामानवाला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने खरं तर विनम्र अभिवादन करतो। त्यांचे विचार आमच्या पुढच्या पिढीपर्यंत
जाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रम आपण घेतला. असाच उपक्रम आपण घेत राहावं आणि नगरपालिकेने देखील जितू भाऊ या ठिकाणी होते चांगला उपक्रम स्टडी मॅरेथॉन त्या ठिकाणी घेऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये तो कार्यक्रम घेतलेला आहे. जवळपास 100हून अधिक युवकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आमच्या मुख्याध्यापिका पुष्पताई काळे यांनी आजच्या दिवसानिमित्ताने पूर्ण संविधान हस्तलिखित हाताने लिहून काढण्याचा एक संकल्प त्यांनी घेतलेला आहे. त्यांचंही मी विशेष कौतुक या निमित्ताने करतो. जे कोणी 100 युवक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचंही विशेष कौतुक करतो. कारण की हजारोंच्या संख्येने मिरवणुकीमध्ये आपल्याला लोक दिसतात, परंतु विचारांची देवाणघेवाण करायची जे व्यासपीठ असतं तिथं फार तुरळक लोक आपल्याला दिसतात. नगरपालिकेच्या माध्यमातून राजाभाऊ आहे, इथं गटनेते श्री आलाव आहे, यांना मी सूचना करतो की व्याख्यानमाला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची त्या ठिकाणी वाचनालयामध्ये दर महिन्याला कुठला तरी एक व्याख्यान ठेवून आपण पुढच्या पिढीला मार्गदर्शन होईल असं काहीतरी उपक्रम सभापतींना सांगून हाती घ्यावा अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो, जेणेकरून आमची पुढची पिढी त्यांना प्रत्येक विचार एकदा सगळं दिला तर कळत नाही, पण थोडं थोडं रोज सांगितलं तर निश्चितपणाने त्यांना त्याचे अवगत होईल. प्रत्येक लढा प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्यावर एक एक दिवस आपण भाष्य करू शकतो अशा संघर्षातून ते गेलेले आणि त्यांनी सोचलेला तो संघर्ष आज आपल्याला हे चांगले दिवस आपल्याला दाखवता याची जाणीव करून देणारा हा खरं तर दिवस आहे. आणि निश्चितपणाने मी आपल्या सगळ्यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या दिवशी संकल्प करूया की त्यांनी दाखवलेली दिशेवर त्यांनी दाखवलेल्या विचारांवर आपण चालूया, ही संकल्पना आजच्या दिवशी आपण करूया आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. धन्यवाद. आज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कोपरगाव पॉवर हाऊस येथे संपन्न झालेली. ह्या जयंतीसाठी साधारण मागील महिन्यापासून वीज कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्य करीत होते. कोपरगावमध्ये 2017 पासून हा उपक्रम स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटना व पूर्वीची मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांच्यामार्फत चालू केलेला आहे. आज सलग हे 9वं वर्ष. यावर्षी माननीय कार्यकारी अभियंता संगमनेर हे स्वतः उपस्थित राहून हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी इथं आलेले होते. त्याचबरोबर कोपरगावच्या ज्या माजी आमदार आहे ह्या सलग 5 वर्ष आमदार असताना दरवर्षी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत होतात. आज कोपरगावचं युवा नेतृत्व सन्माननीय विवेकदादा कोल्हे हे पण ह्या कार्यक्रमासाठी आज आवर्जून येथे उपस्थित होते. बहुजन समाजाला फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही काय आहे हे समजून सांगण्याचं काम प्रामुख्याने ह्या कार्यक्रमातून केलं जातं. ह्या कार्यक्रमानिमित्त कोणतेही पुष्पहार किंवा गुलाब पुष्प हे न देता पुस्तकांचं, ज्यात फुलेशाहू आंबेडकरी चळवळ असेल असे पुस्तकांचं वाटप सर्वांना केलं जातं. त्याचबरोबर सर्वांना भोजनदान दिलं जातं. कार्यक्रमाची सुरुवात ही बुद्ध वंदनेनं होती आणि त्यानंतर मात्र संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन आपण लहान मुलांकडून करून घेत असतो. त्याच्या पाठीमागे सगळे ते उद्देश वाचित असतात उद्देशिकेचा. तर अशा पद्धतीनं हा आपला पूर्ण कार्यक्रम संपन्न होत असतो. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका त्याचबरोबर राहता श्रीरामपूरपर्यंतचे सर्व वीज कर्मचारी एकत्रित आलेले असतात आणि मोठ्या प्रमाणे विचारांचं सोनं घेऊन आणि समतावादी चळवळ समाजापर्यंत घेऊन जाण्याचा कार्यक्रम इथून सगळे लोक घेऊन जातात आणि मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही संयुक्त जयंती साजरी झालेली आहे. आणि याच्यासाठी कोपरगावच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात, कोपरगावचे जे वीज कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले. मी त्याचबरोबर आज ह्या कार्यक्रमाला जे काही सगळे आमचे नेते मंडळी किंवा अधिकारी वर्ग उपस्थित होता या सर्वांचे पण आभार व्यक्त करतो. संयुक्त जयंतीच्या उद्देशामध्ये कोपरगावच्या परिसरात जे काही नागरिक राहतात त्यांना देखील मी शुभेच्छा देतो का ह्या मानवांच्या प्रगत अशा विचारांमुळं, परिवर्तन अशा विचारांमुळं समाजामध्ये जे काही शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, जे काही परिवर्तन घडलेले आहे त्याचंच पुढचे माध्यम म्हणजे आपल्या रयत शिक्षण संस्था असो किंवा पंजाबराव देशमुखांच्या संस्था असो ह्याच चळवळीच्या मुळं निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळं मी कोपरगावच्या समस्त नागरिकांना त्याचबरोबर सर्व वीज कर्मचाऱ्यांना ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो.
या स्वातंत्र्य काळानंतर पुढील 50 वर्ष हजारो वर्ष येणाऱ्या अडीअडचणी काय असू शकतात या समाजामध्ये आणि प्रत्येक समाजाचा शेवटच्या घटकापर्यंत काय अडचणी येते या त्यांनी त्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणूनच संविधानाला बदलण्यासाठी फार मोठं बलिदान डॉक्टर बाबासाहेब. जर आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मी फक्त महावितरणबद्दल या ठिकाणी 2च ओळी सांगेन की आज आपल्याला वाटते की वीज गेली तर आज आपण कुठून येतो. आज आपण अरुणाचल प्रदेश असेल, आज दुसऱ्या मिनिटाला हिमाचल प्रदेशमध्ये जास्त वीज तयार होते तर आपल्याला ती घेता येते. तर भारतामध्ये कुठलीही वीज कुठल्याही सेकंदामध्ये आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे. आज 75 वर्षापूर्वी पण ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेबांनी 1948 मध्ये जे भारताचं इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट होते 1904 त्यांना बदलून 1948 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आणली आणि त्याच्यामध्ये हा मोठा बदल घडून आणला आणि नॅशनल ग्रीडची संकल्पना ही डॉक्टर बाबासाहेबांनी 75 वर्षापूर्वी मांडली. त्याचे परिणाम आज आपण बघत आहोत. त्याचा पाहत आहे माझा भीम कसा जगला होता, मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. गाडून पोटची 4-4 लेकरं या मातीमध्ये या समाजासाठी कसा लढला होता. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. बघून सभेमध्ये रमाईला जरीचा फेटा अंगावरती नेसलेला माझा बाप सभेमध्ये ढसा ढसा रडलेला. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. औषधासाठी पैसे नाहीत म्हणून पोटचा गोळा राजरत्न हातामध्येच गेला होता. अरे आपल्या पोटची 4-4 लेकरं या समाजासाठी मातीमध्ये गाडणारा माझा फक्त भीमराव होता, माझा फक्त भीमराव होता. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. या वर्णव्यवस्थेच्या बाजारात प्रत्येक जण आपल्या जातीने माजला होता. निसर्गाची देण असलेलं 14 तळ्याचं पाणी याला आपल्या जातीचं लेबल लावून प्रत्येक जण बसला होता. वर्णव्यवस्थेच्या बसून छातीवर भीम माझा त्या काळात थयाथया नाचला होता. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. कुत्र्या मांजरासारखं ही जीवन होतं तुमचं आणि माझं. गावकुसाबाहेर उंबरला होता, स्पर्श केला तरी विटा होता आणि सावलीचाही विटा होता. मागितलं जर का प्यायला पाणी तर पाण्यालाही नका होता आणि लागल्यात जर का चुकून माठाला हात आमचा पाठीवर चापकाचे फटके पडायचे एवढा त्यांना पाठ होता. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. 6 डिसेंबर 1956 ला हा धगधगता अग्नी शांत झाला होता. सांगा ना मित्रांनो, मरणानंतर पण हा संघर्ष कोणाच्या वाटेला आला होता. जाळण्यात चिता भीमाची त्या शिवाजी पार्कवर विरोध कोणाचा होता. जाळली चिता भीमाची चंदनामध्ये 9 कोटी लेकरांनी आसवांचा पूर व्हायला होता. कारण त्या तळमळलेल्या पाखरांचा शेवटचा आधार माझा भीम बाबा आम्हा सगळ्यांना पोरका करून निघून गेला होता. मी सांगेल जगाला ओरडून माझा भीम कसा जगला होता. मी आणि यामागे एक टीम जी आहे ही मोठ्या उत्साहात आणि बऱ्याचशा दिवसांपासून निरंतर आपले कार्य करत आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. या संयुक्त जयंतीच्या उत्साहातून सर्व वीज कर्मचारी यांच्यापर्यंत या महामानवाचे त्यांच्या समाजवादी चळवळीचे सक्रिय भूमिका समाज व्यवस्था निर्मितीत त्यांच्या असलेल्या अनमोल योगदान व त्यातून प्रेरणा घेऊन पुढील समाज व्यवस्थेत शिव फुले शाहू आंबेडकर चळवळ प्रवाहित करणे हा उद्देश आहे. वीज उद्योगातील कामाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. यातूनच भविष्याचा समाज व्यवस्थेत जात धर्म पंथ विरहित समता स्वातंत्र्य बंधुता व न्यायाची समाज व्यवस्था निर्मित करण्यासाठी देशातील संविधान प्रेमी कर्मचाऱ्यांनी एकत्र करून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आज आपण संयुक्त जयंतीचे आयोजन केलेले आहे. दरवर्षी आपण कंपनीतील बाहेरील नवीन वक्ते यावेळेस आपल्याला माननीय राजेंद्र फंड साहेब हे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहे. यांचे जे विचार आहे आपल्या तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे आपले संघटना विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टेमोहर साहेब आणि इतर जे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह सोनवणे साहेब, देहरकर साहेब, दांडे साहेब यांच्यापर्यंत यांचे विचार आपण पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि या कार्यामध्ये आपली जी महावितरण जे आहे कंपनी ही अग्रेसर आहे, कुठेही कमी पडलेली नाही. महावितरण मध्ये खरी समता प्रस्थापित झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जर बघितले
तर श्रामपूर विभागाचे माननीय मेवनजी बोर्डे साहेब हे एक उच्चस्तर लिपिक असून सुद्धा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आहे आणि आजचे प्रमुख पाहुणे हे त्यांचेच साहेब माननीय श्री वट्टमवार साहेब कार्यकारी अभियंता हे प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला लाभलेले आहे. म्हणजे या कार्यक्रमात कुठेतरी समानता दिसते आणि आपल्या या तळागाळातील कर्मचाऱ्यांना एक न्याय देण्याचं काम आज आपण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त करत आहोत. दीनदलितांचे कायदारी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे आणि गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त होऊन स्वाभिमानाने जगाला शिकवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही आपल्या भारत देशातच नव्हे तर इतर 65 देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबासाहेबांची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय, पुढचा जन्म आला तरी नाथ भीम जयंतीचा हा सुटणार नाही. तर मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल 1891, तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस 11 एप्रिल 1827 यांची संयुक्त जयंती आज आपण कोपरगाव उपविभाग येथे मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. ही जयंती साजरी करत असताना सर्व कर्मचाऱ्यांचा जो सहभाग आहे आणि या कार्यक्रमासाठी जो वेळ दिलेला आहे त्यांचं खरंच कार्य हे खूप शोभनीय आणि प्रशंसा करण्यालायक आहे. तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो माणूस पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भीमगर्जना करून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे विश्ववंदनीय महामानव युग पुरुष तसे युग प्रवर्तक दीनदलितांचे कैवारी कोटींचे उद्धारक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, आजच्या या जयंती निमित्त म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेले माझा उद्धार जरी केला नाही तरी चालेल, माझं नाव घेतलं नाही तरी चालेल, परंतु माझे जे कार्य आहे, माझे जो विचार आहे, मी दिलेली जी तत्वे ते प्राणपणाने जपा, त्यांचं आचरण करा आणि त्यांनी दिलेले जे तत्वे प्राणपणाने आपण जपून आपल्या आचरणात जर आणली तर हीच खरीच बाबासाहेबांना एक आदरांजली राहणार आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे सांगताना बाबासाहेबांनी शिक्षणास प्रथम महत्व दिलेले आहे.